मित्रांनो, आत्ता सोशल मीडियाचा काळ आहे. म्हणजे एखादा बैल पळाला की लगेच तो चर्चेत येत असतो. पण बरीचशी लोक असे म्हणतात की जुन्या काळात बैलं पळायची, जुनी बैलं पळायची. पण त्यावेळेस माध्यमं नव्हती, सोशल मीडिया नव्हता, एवढी प्रसिद्धी नव्हती. तर आज आपण प्रश्न घेऊया, जुन्या काळातील कुठला बैल आज पाहिजे होता. आज असता तर सोशल मीडियात चित्र त्याचं वेगळं असतं, ते जे प्रसिद्धी वेगळी असते. चला विचारूया बैलगाडी मालकांना. घ्या, तुमचं नाव काय? तानाजी वलेकर. कुठल्या असा जुना बैल सांगाल की आत्ताच्या काळात पाहिजे होती त्याची वेगळी प्रसिद्धी असते, असा कुठला बैल सांगाल जुना? तानाजी आप्पाचा सोन्या पाहिजे होता. कारण काय? कारण म्हणजे एक नंबरचा बैल होता पळण्याच्या बाबतीत. आत्ता तो बैल पळत असता तर काय झालं असतं? सगळ्याला याड लावलं असतं आता बैलांनी त्या, एवढं केलं असतं त्यानं. तुम्ही काय सांगाल जुन्या काळातला कुठला बैल आत्ताच्या काळात पाहिजे होता? नवीन पिढीला बघाय आणि सोशल मीडिया माध्यम आहेत ह्या काळात. नाही म्हणजे असा एक बैल आपण सांगणार नाही, पण मी बघितलेली अशी बरीचशीच बैल आहे ती, पण त्या बैलांच्यात वेगळी धमक होती. आत्ता आपल्या इथं ही नवीन पद्धत निघली की सेमीला सामना झाला तर आपल्याला संगनमत करायला लागतं. त्यावेळी प्रामाणिक खेळ होता जुन्या लोकांचा, आणि त्यावेळी जरी सामन्यात गाडी आली तर गाडी गटाला जरी सामन्यात उतरली तर गाड्या मागं जायच्या, सेमीला उतरल्या तरी सामन्याला बाजाचा किस्सा औंचा आहेच तुम्हाला बघण्या. म्हणजे आता तुम्हीच मुलाखत घेतलेली त्यातला किस्सा आहे. म्हणजे असं सेमीला गाड्या सामान उतरल्या तर मागं जात होती, आणि इतकी ती बैल जुन्या काळातली जी दिवाण होती. कुठला पाहिजे पण सोशल मीडिया आत्ता की त्याला गाजावलं असतं असा कुठला बैल सांगाल जुन्या काळातील? तशी भरपूर बैल आहेत, एकाच बैलाचं नाव. पण तसं म्हणायला गेलं तर आता अलीकडल्याच का सोशल मीडिया आली असती तोपर्यंत बंदी आली, म्हणून पब्लिकनं बैल पळावा. म्हणजे मी माझ्या कारकिर्दीत तसला बैल बघितला नाही. शारदा पाटील पुणेकरांचा चंद्या, तो बैल आज असताना तर पब्लिकनं काय म्हणते ती, पब्लिकचा बेताच भाष्यकार कोणाला म्हणते ती तो चंद्या होता. नाव काय तुमचं? युवराज शेवाळे. कुठला बैल सांगाल की जुन्या काळातला बैल आत्ता पाहिजे आत्ताच्या सोशल मीडियाच्या काळात? उत्तम भावांचा वाटेगावचा लक्ष. काय झालं असतं आज असतं? लक्षाची दहशत बघायला भेटलं, कारण लक्ष एवढं स्पीड आत्ता कुठल्याच बैलाला नाही. आणि माणसांना उत्सुकता होती पहिली लक्षाबद्दल, कारण गाडी निम्म्यापर्यंत सगळ्या गाड्यात निम्म्यापासून जी अंतर लक्षात टाकत होता ते आता कुठलाच बैल टाकत नाही. आत्ताच्या काळात पाहिजे. आत्ताच्या काळात पाहिजे होता. थोडा आता जे व्हिडिओ वगैरे प्रसिद्ध झाले ते बंदीतले आणि काही वेळेस पळाले तेच आहेत. जर आत्ता काळात असतं तर तुम्हाला ती फरक म्हणताय तुम्ही भेटला असता बघाय. अजून काय सांगाल? कसं आहे, बैलगाडी क्षेत्रात आता पहिली परिस्थिती राहिलेली नाही. आता बैल पण भरपूर झाली, आणि कसं आहे जुने बैल बघायला माणसं भरपूर येत होती. आता कसं आहे, आता एवढं काय म्हणजे बैलगाडी क्षेत्रात एवढं काय हे राहिलं नाही, चव राहिलं नाही. आता कुठला बैल पाहिजे होता आत्ताच्या काळात असं तुम्हाला वाटते? मोठा लक्ष. कारण काय? ती गाडी सोडत नाही कोणाची सोडली बी नाही त्यानं. काय झालं असतं जर आत्ता पळत असताय आत्ताच्या काळात? आत्ताच्या काळात जर ते असता तर ह्यानी बाकीच्यानी कोणी पळायचं नाही. कुठनं कशी बी गाडी, डावेनं असू द्या उजवीनं असू द्या, कुठनं कडने असू द्या, कशी बी दागवली पळणार का तर पळणारच. जुना बैल आता पळत होता त्याचा काळ होता तेव्हा शेवळ्याबांचा राजा. बैल एवढा फास्ट पळायचा ना, कड लागू बाहेरनं लागू दोन्ही खांदी बाहेरचा बैल, पण एवढं स्पीड ना लेट येतं. आत्ता ह्या काळात कुठं तेवढं स्पीड कोणाला नाही. आत्ता पळा असतं तर काय झालं? आत्ता आज तर ते बैल म्हणजे आता मैदान तर तुम्हाला माहिती सगळे मोठे आहेत, त्या बैलांना 100% एक केला असता. जिथं जाईल तिथं जायला तिथं एक केला असतं, कारण बैलाचं स्पीडच तेवढं लय बैल येडा. आतल्यापेक्षा बाहेरच्या पुढे तर जास्त बैल पळायचा. त्यानंतर परत नाव्हीचा वजीर एक बघा, म्हणजे त्याच्या माघारी नाव्हीचा वजीर पण एक नंबर बैल. गाडी किती बिनजोडलं मागं असू द्यावं तुमची, बरं असे 3-3 छकड 4-4 टांग टाकायचं असं गटाला सीमेला ह्याला नाव्हीचा वजीर. हां, त्यानंतर मग मोठं लक्ष आले, छोटं लक्ष आले, पण ते पण बैल चांगलीच पडली. म्हणजे किती वर्ष बैलगाड्यात आहे? 2006 पासून. कुठल्या जुने बैल पाहिजे होती किंवा जोडी पाहिजे होती? आज सोशल मीडियात एवढी प्रसिद्धी होते, एवढं मोठी बैलगाडी शर्यत झालेली आहे. कुठली बैल सांगाल की पाहिजे होते आजच्या काळात पाहिजे होती? लक्ष ती गाडी लई पळाली, आणि पायरा 6-7 महिन्याचा टिकून पळाला. त्या गाडीने पायराच फुटला नाही. आणि नंद्यान पक्ष. आज कुठली पाहिजे होती त्यातली बैल की आत्ताच्या काळात की ही असती तर लक्ष पाहिजे होती? काय झालं असतं? तर कुठली साईड अलीकडलं तरी काय अडचण येत नव्हती.
आणि गाडी म्हणजे अशी नॉनस्टॉप पळायची. त्यांच्या एवढं अजून तर अंतर कोणी दिलं नाही. आत्ताच्या ह्याच्यात एकच नंबर केला असता काय. सुट्टा एक नंबर केला असता. त्यावेळेस बी एकच नंबर करायची आणि असं अंतर बी लय अंतर भरपूर अंतर होतं. असं त्यावेळेस मी गाडी सोडायचो ना लक्षाची, काय वाटत नव्हतं इतकी गाडी पळायची. आत्ताच्या काळात तेवढं स्पीड नाही का कुठल्या गाडीला. नाही ना तेवढं नाही स्पीड. आता कुणी काही म्हणू द्या पण तेवढं स्पीड नाही. आता माझ्या वेळेसचं म्हणाय गेलं तर अधिक पैलवानांचा बावऱ्या आणि दिलीप ड्रायव्हरचा बालमा ही गाडी एक चांगली पळत होती. काय झालं असतं आत्ताच्या काळात असते तर. ती गाडी जर पळली सरळ पळली तर कुठल्याच गाडीला एक नाही ती गाडी सहजासहजी मिल नव्हती आणि मरत पण नव्हती. आणि गाडीला इतकं जे स्पीड लागायचं त्यावेळेस, आणि दिलीप ड्रायव्हर पण फॉर्ममध्ये होते, अजून पण आहेत म्हणजे दिलीप नाना, पण त्यावेळेस गाडीचं ती क्रेजच वेगळी होती. कुठलं एखादं मैदान सांगाल त्यांचं. मी माझ्या माहितीनं बघितलेलं एक बिदालचं मोठं मैदान होतं. त्या मैदानात लय अटीतटीची लढत झाली होती. त्यावेळेस गाडीनं त्या एक नंबर केला होता 4 फेरं पळून. म्हणजे सीमेला एक फेरा सुटून आली ती गाडी, तेवढ्या स्पीडनं परत एक नंबर लगेच शेवटच्या सीमेला सेमी काढून परत फायनलला 1 नंबर केला होता त्या गाडीनं. असं एक वेगळी क्रेज झाली असतात. हां वेगळी क्रेज झाली असते. आता असं सेमीला सुटून गाडी कुठली 1 नंबर करू शकत नाही, मला तर नाही वाटत. आता शेवटच्या सीमेला सुटायचं परत पळायला जायचं, आणि त्यावेळेस कसं आहे विश्रांती भागच नव्हता. सेमीला पळत गेली सुटली परत माघारी आणली परत सोडली सेमी काढला आणि परत पाणी केलं आणि फायनलला 1 नंबर केला त्या गाडीने. असं झालं होतं. त्यामुळे ती गाडी त्यावेळेस भरपूर पळत होती. तुम्ही कुठला सांगाल बैल की आत्ताच्या काळात पाहिजे होता, आत्ता पळायला पाहिजे होता, त्याचा ओरा किंवा त्याचे रेकॉर्ड वेगळे असते, असा कुठला जुना बैल सांगाल एक. म्हणजे आत्ताच्या काळात 25 वर्षाचा अगोदरचा जरी इतिहास बघितलं तर आपला अंबरनाथचा राजा होता. म्हणजे तो कुमट्याचा बैल अंबरनाथाचा आम्ही स्वतः घेतला. अंबरनाथचा राजा जेवढा पळाला त्या बैलाला परत आपण तो बैल विकला. रामभाऊ जोशी अंबरनाथ वाटेगावचे दादा सगळं नियोजन असाय त्यांचं. तर त्या बैलासाठी त्यांनी 7 ते 8 बैलांची बैल विकत घेतली होती. तर त्याला बैल लागत नव्हता. मग सासवडच्या फुल्या बैला पळाला बैल. तो बैल सुटल्यापासून गाडी पाठीमागच पळणार. मग ते बाबा पडवळ म्हणून ड्रायव्हर होतं, आडके म्हणून ड्रायव्हर होतं, त्याच्यानंतर युवराज आहेत बघा. पण ही सगळी गाडी पळवायची. मग ह्यांना टेक्निक होतं त्या युवराजला. खालनं बैल किती जरी रेलत पळाला किंवा दाबत पळाला गाड्या बांधून पळत असताना तर बैल धरून पळणार आणि पुढच्या 100-200 फुटात गाडी पार करून जाणार. त्याच्याबरोबर मग काल्याचा कोसा होता रसवाल्याचा शुगर म्हणून. आणि त्याच्या अगोदरचा काळ म्हणून तर मग उदयदादाचा म्हणजे JP भाऊंचा जो बाब्या होता तो टॉपचा. असे एक जिंतीचा सोने असेल, त्याच्या अगोदर एक जिंतीचा त्यांच्याकडे पांढरा लासा होता. मग ही बॅटरी ही जी बैलं होती ह्या टॉपच्या ह्या बैलात आली. त्यानंतर पांढरा कारबाचा स्वप्नाचा सोन्या वळ जसा आज बकासूर पळतोय त्याला वळला बैल बैठाच असा शिंगेबिंग मोठं पण अगदी टॉपलाच बैल पळायचा. नंतर शेनोलीचा बैल इंजान म्हणायचं. त्यावेळेला येळगावकराची बैल काय पळाली हे त्यावेळेला भागोजी दगडपतला सुंदर पळायचा. त्याच्याबरोबर काळा एक आपला बाब्या म्हणून पळवत होता. तर ही बैल मग हे परदान किंवा पुष्यगावच्या सुंदर येळगावकर बाजा हे त्याच्यानंतर एक 10-5 वर्षाचा नंतरचा काळ झाला. पण पूर्वीचा हनुमाचरणाचा पिस्तूल हे 15-20 वर्षाचा काळ झाला. आबांचा राजा वगैरे हे नंतरचा काळ. पण आधीचा टॉप म्हणलं तर रामभाऊ पैलवानचा लाडक्या पळायचा. म्हणजे मुंबईला त्यांचं कृष्ण मडवी त्यांच्याकडे बाब्याची काळामार आपण पळवत होतो. हे नंतर मध्यमची त्यावेळेचे खूप. पण आता ही बैल समजा आज पळाय असते तर काय चित्र दिसलं असतं तुम्हाला. त्यावेळेचा काळ असा होतं बरं का की प्रत्येक आज आपण कसं म्हणतो एखादा तर परवाचा ह्याचं फायनल झालं समजा सदाशिवनगरचं त्या 2-3 गाड्या टॉपच्या आल्या बरोबर. तसं त्यावेळेचा काळ जो होता माळशिरस भागात जुनं बैल पळा मैदान असायचं. त्याच्यानंतर पाटील वस्तीला एक मैदान भरायचं, अकलूजला मैदान असायचे. पण त्या काळातल्या त्या सगळ्याच गाड्या येत होत्या. मला एक काळ आठवतं पप्पू आपलं रावशेरी याळगावकर त्यांचे वडील कंटिन्यू म्हणजे पायजमा असायचं पण मी बघल त्यावेळेला लुंगीवर असायचं. 3-4 बैल त्यांची भगवानराव काकडे जी 4-5 बैल ह्यांची बैल पुन्हा शिंगटे बापूंची हे 5-6 बैल कंटिन्यू असायची. त्यांना हाळ्या नाड्या कडगून तिथली बी गाड्या असायच्या. तर ते मला वाटतं त्यांचा सण होता. तर त्यावेळेला दुपारचं नमाज मला वाटतं मैदानावर का मशिदीत जाऊन पडले होते ते. पण ते सण असून सुद्धा येळगावकर पप्पूशेठचे वडील
इथं पाटोलीच्या मैदानावर आलते आणि प्रत्येक फेराला किंवा शिमेला 2-3 गाड्या असायच्या. आणि पूर्वी कसं होतं, आज आपण संघटना झाली, संघटनेनं 3 फेरं चिठ्ठ्या ज्याचं नशीब असेल ते पाळणार. पूर्वी कसं असायचं, जाग्यावर नंबर, कोरेगावसारखं पोशेगाव तसं पाटीलोशीचं मैदान असायचं, शेळ्यापोळ्याचं मैदान असायचं, जुना हिंद केसरी बैलपोळा मैदान. त्यावेळेला जाग्यावर नंबर टाकायचे आणि जाग्यावर नंबर आणि चिठ्ठ्या. त्यावेळेला गटाला बी 2-3, सीमेला 2-3 अशा गाड्या कंटिन्यू यायची. पण ही बैल म्हणजे माझ्या देखत पळाली अशी. आता विजूकायांनी जे सांगितलं हे आता माझ्यापेक्षा हे जुने नादिक आहेत. मी साधारण 99च्या नंतर मी ह्या नादात आलेलो आहे. तर मी पाहिलेले म्हणजे जे बैल आहेत की बाबा जे म्हणजे प्रत्येक मैदानात जातील तिथं ती बैल गुलालात किंवा नम्रात राहायची. असं त्याच्यापैकी एक वडीचा बावऱ्या पडायचा बबन केनींनी तो विकत घेतला होता, तो एक बैल आहे. नंतर तानाजी आपणचा सोने एक मी बघितलेला आहे. त्याच्यानंतर साखराचा बैल राजा, नंतर झऱ्याचा थैमान एक, बरोबर झऱ्याचा थैमान एक. त्यावेळेस मी नवीन होतो. आम्हाला असं म्हणजे उत्सुकता वाटायची, बैलांची गाडी लागली की आवर्जून जाऊन समोरून पाहायची, म्हणजे सेमी पाहायचा, फायनल पाहिजे. तर ती बैल अशी होती की म्हणजे यांच्याकडं मला वाटतं मनू शेटकडे एक जोडी पळत होती, वायर आणि सुंदर पळत होते. तर ती गाडी इथं 3 फेरं पळायची. इथं 3 फेरं पळाल्यानंतर रात्री टेम्पोत भरून मुंबईला जायचे. सकाळी धुवून बिवून परत 3-3:30-4 वाजता परत बिनजोड करायची आणि 1 नंबरची बिनजोड करायची. म्हणजे त्या बैलांना व्यायाम म्हणा किंवा खाजगी असेल किंवा त्या टायमाचं म्हणजे जी रग होती त्या बैलांमध्ये, तर ती आत्ताच्या बैलांमध्ये नाही. आता काय होतं आहे की एखादा मैदान बैल पळाला तर तो बघा तुम्ही एक 4 मैदानं परत तो बैल मैदानात फायनलला दिसत नाही. त्याचं कारणच एक आहे की बाबा तो जी रगीलपणा होता बैलांमध्ये तो आता थोडासा कमी वाटतो मला. परंतु दुसरी एक बाजू अशी आहे की त्या टायमाला कॉम्पिटिशन बी कमी असायचं की बाबा नंबरात पळणारी बैल एक ठराविक 10-5 बैल असायची, त्यांचा एखादा सेमी व्हायचा, त्या सेमीमध्ये टसल व्हायची. पण आता काय होतं की चिठ्ठीवरती खेळ आल्यामुळं तुम्हाला सेमीफायनलला जिथं येईल तिथं पळायला लागतं. कदाचित आपल्याला कडने पळायला लागतं. पूर्वी गाडी हाणताना गाडी नोंदल्यानंतर आयोजक हाताने लॉट पाडायचे आणि मग त्या हिशोबाने आपण कुठल्या लॉटमध्ये पळाल्यानंतर आपण सेमीला मध्ये पळू याचं नियोजन करता येत होतं. आजची परिस्थिती अशी की आज आपली चिठ्ठी गटाला जर मध्ये आली तर ती फायनलला कुठं येईल आणि कुणाच्या बैल आपल्यासोबत पळेल ह्याची शाश्वतीच नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेस सेमी पुकारला जाईल त्यावेळेसच तो आपल्याला कळतं की आपली गाडी बाबा फायनलला नाही राहीन. आणि ह्या चिठ्ठीच्या खेळामध्ये आता त्या पद्धतीने चांगले पळणारे बैलसुद्धा सेमीला बिगर गुलालाची घरी जातात. किती वर्ष बैलगाड्या बघताय? 10-12 वर्ष झालं बैलगाडी क्षेत्रात आहे. कुठला जुना बैल आत्ताच्या काळात पाहिजे होता? आत्ताच्या काळात मोठा लक्ष असता तर आता माणसं इथं नसती, तिथं असती. त्या कारण काय? अहो त्याचं स्पीड मला म्हणजे आम्ही लहान होतो, तालमीत होतो त्यावेळेस आम्ही लक्षा बघा गेलो, गारवड पाटीला मैदान झालतं. गुड्डी रतन म्हात्रेचा चेंद्या म्हणून एक मळा बैल होता आणि ते दोघं पळायला. बाकीच्या गाड्यांनी मॅथ आणि ते कच्च्या होते. गट सेमी फायनल पहिल्यांदाच तेवढा बघितला आणि त्याच्यावर त्याला आपण कधी बघितला बी नाही आणि परत नाही. पण तसा बैल होणेच नाही. आत्ता बघितलं असेल आपण काय दिवस लक्षाच्या मुलाखती घेतलेला, म्हणजे बैलगाडी बंदीत वगैरे जर जवानीत आत्ता असता तर फरक लय असता तुम्ही सांगताय. आणि आत्ता कशा पद्धतीने त्याची प्रसिद्धी असते? अहो आत्ता जी म्हणते ते का ना, आता फॉर्च्युनर झालं दादांनी घेतलेलं, ही फॉर्च्युनर 1 साईड त्याच्या नावाने लिहिलं असतं की लक्षा, फॉर्च्युनरचा मानकरी कोण, लक्षा. आता कसं म्हणतात की बाबा फॉर्च्युनर लखन घेईल का, घोट घेईल का, कोण घेईल, असं मथुर घेईल का बाबा, बाक्या घेईल. पण त्यावेळेस फक्त म्हणले असते लक्ष्मणराव, दुसरं नाव सुद्धा आलं नसतं. काय खरं आहे काय? हो खरं आहे. अहो लक्ष्या म्हणजे म्हणलं की ते नाव म्हणजे असं कसं होतं, लक्ष्या म्हणलं की ते त्याचा आत्ताच चालवला त्याचं नाव सहित काढायचं म्हणलं तरी त्याचा अंतर असायचा 200-250 फूट दुसऱ्या गाडीसनी. आत्ता पाहिजे होता का प्रसिद्धी? पाहिजे होता तो जर आता असता तर कोणीच म्हणायचं नव्हतं मी 1 नंबर करीन. कुठल्या बी साईट नाही उद्या काय उद्या त्याने 1 नंबर करायचं काहीच नव्हतं.
किती वर्ष बैलगाड्या बघताय? 15 वर्ष झाले या बैलगाडी क्षेत्रात आहे. नाव काय? अशोक पांडुरंग चव्हाण महाळुंग शिरपूरचे नगराध्यक्ष. बर, नगराध्यक्ष आहे. कुठला सांगाल असा बैल की आत्ताच्या काळात पाहिजे होता, जुना बैल? न्हावीचा वजीर 1 नंबर बैल, शाना बैल पळत होता. लक्षा मोठा, सोनार पाडवाचा सोन्या. आत्ता असती तर काय झालं असतं ती बैल? अहो लय त्यांची किंमत झाली असते, कोट्यावधी रुपये किंमत. आणि आता पण चालूला किमती तशाच आहेत त्या चांगल्या पळणाऱ्या बैलांच्या. आता बकासूर आहे, आमचा शंकर पळत होता महाळुंगचा. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल, आपण प्रश्न विचारलेला की कुठला असा जुना बैल आत्ताच्या काळात असता, सोशल मीडियाच्या काळात असता तर त्याची प्रसिद्धी वेगळी असते. अनेक बैलगाडी मालकांनी आपापली मतं नोंदवली. आता मतं नोंदवण्याची वेळ आहे तुमची. मला कमेंट्समध्ये सांगा की कुठला जुना बैल आत्ता पाहिजे होता, आत्ताच्या काळात पाहिजे होता. आत्ताच्या काळात असता तर त्याची प्रसिद्धी वेगळी असते, त्याचा आवरा वेगळा असता. कमेंट्समध्ये सांगा. एवढंच सांगू इच्छितो की जुनी बैल अजूनही जिवंत आहेत. त्यांनी केलेल्या कामगिरीतून आणि त्यांनी दिलेल्या सुवर्ण आठवणीतून ही बैल अजूनही जिवंत आहेत. तर अशा पद्धतीनं जुन्याचा आणि नव्याचा संगम होऊनच बैलगाडी क्षेत्र मोठं होणार आहे आणि मोठं होत चाललं आहे. यासाठी आपण जुना भूतकाळ विसरायला नको, कारण जे भूतकाळ विसरतात त्यांचा भविष्यकाळ अंधारात असतो. म्हणून भूतकाळाचा, वर्तमानाचा आणि भविष्याचा एकमेकांचा आधार घेऊनच आपण चालायचं असतं. तर सांगा मला कमेंट्समध्ये कुठला जुना बैल आत्ताच्या सोशल मीडियाच्या काळात पाहिजे होता. धन्यवाद.